यांच्या नावाने या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आपल्या विदर्भातले परंतु महाराष्ट्राला परिचित असलेले श्रीकांतजी किडके साहेब, मंचावर उपस्थित असलेले आणि ज्यांचं आत्ताच नुकतंच आपण अतिशय चांगलं असं मनोगत या ठिकाणी ऐकलं, आमचे मार्गदर्शक आणि काँग्रेसचे, खरं म्हणजे उल्हासदादा काँग्रेसचेच नाहीये, ते सर्वपक्षीय नेते आहेत। कारण सर्व प्रकारे त्यांचा आदर प्रत्येक पक्षातला हा कार्यकर्ता असो, नेता असो, पदाधिकारी असो, कोणी असो तो करत असतो। कारण त्यांची जी बांधिलकी आहे ती विचारांची बांधिलकी आहे, त्यांचं जे प्रेम आहे ते लोकशाहीवरचं प्रेम आहे आणि जे काँग्रेसची संस्कृती आहे हे त्यांच्या ह्याच्यात रुजलेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस त्यांच्या वाणीतून जे काही बाहेर निघेल तर ते त्याच विचारसरणीला अनुसरून असते। त्याच्यामुळे आणि त्यांची निष्ठा म्हणजे खरं म्हणजे जे असं एक मल्टीफॅसेटेड व्यक्तिमत्व आहे, म्हणजे कला असो, साहित्य असो, राजकारण असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये उल्हासदादा अतिशय चांगल्या प्रकारे आपलं मनोगत या ठिकाणी मांडू शकतात आणि मार्गदर्शन करू शकतात आणि त्यांचा सहवास आम्हाला नेहमीच लावत असतो। आम्ही डॉक्टर रमाकांत बोलते म्हणजे लहानपणापासून आम्ही रमाभाऊ म्हणूनच त्यांना बोलतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मलकापूरला विदर्भ साहित्य संमेलन घेतलं होतं आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा उल्हासदादा त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते। तर असं एक हे व्यक्तिमत्व डॉक्टर रमाकांत कोलते यांना तर आपण सर्वांना परिचितच आहे, आमच्या वहिनी त्या पण परिचित आहे, प्रवीण भाऊ आपल्या यवतमाळचेच आहेत, ते आपल्याला सर्वांनाच परिचित आहे। आमच्या प्राचार्य मॅडम शेटे मॅडम, डॉक्टर शेटे ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या बरोबर आलेले डॉक्टर अनिल खर्चे आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे, त्याचं पण नाव डॉक्टर बीबी कोलते इंजिनिअरिंग कॉलेजच आहे, इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कॉलेज मलकापूरला। आणि मला या ठिकाणी सांगायला म्हणजे अभिमान वाटतो की अतिशय चांगल्या प्रकारचे कॉलेज आता नावारूपास आहे। आज आपल्या कॉलेजची स्ट्रेंथ जवळजवळ 2,500च्या वर गेलेली आहे आणि पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग म्हणजे आणि MBA ऍक्रेडिटेड आपले लोक शेगाव संस्थान। तर अशा प्रकारे म्हणजे चांगल्या लोकांची संगती लाभली की काहीतरी आपणही चांगलं त्याच्यातून उपयोग करू शकतो आणि आमच्या रमाभाऊचं मार्गदर्शन या ठिकाणी म्हणजे त्यांचं एक प्रोत्साहन असते। उल्हासदादा मी अतिशय लहान होतो, शाळेत जात होतो त्यावेळेस रमाभाऊ मला प्राध्यापक म्हणून लागले होते, त्यावेळेस मी 4थ्या 5व्या वर्गातच असेल आणि त्यावेळेस आम्हाला खूप वाटायचं की मी मोठे व्यक्तिमत्व आणि माझ्या वडिलांना असे जे व्यक्तिमत्व होते त्यांची खूप आवड, म्हणजे त्यांना शिक्षणाबद्दल काहीतरी वाटते, शिक्षणावरती आपण शिकलो पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि शिक्षणाचं त्यांना खूप आकर्षण होतं कारण ते आपल्या जीवनात ते शिकू शकले काहीतरी पारिवारिक कारणामुळे। त्याच्यामुळे त्यांना म्हणजे रमाभाऊ नरवेलला आले की आमच्या घरी एक वेळचा नाश्ता चहा त्यांचा बिलकुल ठरलेलाच असायचा। असे आणि आमचे मार्गदर्शक आणि यवतमाळला मी 1 वर्ष राहिलो सुद्धा होतो, त्यांच्या घराच्या बाजूला तिथं राहिलो होतो आणि मी कॉलेज पण जॉईन केलं 1 वर्ष। त्याच्यानंतर मी अंडरएज होतो, त्याच्यानंतर मला मेडिकलला ऍडमिशन मिळालं। खरं म्हणजे आता या आमच्यावर जे उपस्थित लोक आहेत, किडके सर आहेत, उल्हासदादा आहेत, रमाकांत बोलते सर आहेत, प्रवीण दादा आहेत, आता हे बोलण्याचा यांचा संबंध यांचा आहे, आपला काही संबंध नाही। आमचा संबंध म्हणजे ऑपरेशन थिएटर एवढाच, पण तरी सुद्धा आता काहीतरी आलो प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, आता पाहुणा तर नाहीच मी घरचा म्हणतो पहिली गोष्ट म्हणजे माझा सत्कार वगैरे करायची गरज नाही। मी रमाबाईच्या घरचा माणूस आहे, त्यांच्या एकदम घराला जे लागून माझं घर आहे नरवेलला, तर अशा ह्याच्यात राहतो। पण खरंच म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे रमाभाऊ। इथं प्राध्यापक म्हणून आले, नाही तर जनरली कसं असतं की आपण प्राध्यापक व्हायचं, तिथे रिटायर व्हायचं आणि रिटायर झाल्यानंतर आपलं सुखा समाधानानं रिटायरमेंट आयुष्य जगायचं, पण रमाभाऊ तसं केलं नाही। इथं अजून शिक्षणाचे दालन ओपन झाले पाहिजे, इथल्या विद्यार्थ्यांना अजून आपल्या शहरातच राहून या फॅसिलिटी मिळायला पाहिजे, म्हणून इथं सुद्धा महाविद्यालय सुरू केलं। आमच्या मलकापूरचा तर बॅकलॉगच आहे प्रत्येक बाबतीत, कारण शैक्षणिक संस्था वगैरे फार कमी आहे, तर मलकापूरला सुद्धा एक समाज कार्यालय महाविद्यालय सुरू केलं आणि त्यावेळेस मी त्यांची धडपड बांधलेली आहे की या कॉलेजेसना ग्रँट भेटत नव्हती आणि भाऊ मुंबईच्या वाऱ्या इकडच्या वाऱ्या, या नेत्याला पकड त्या नेत्याला पकड, अशा प्रकारे हे सगळं घडते। म्हणजे संस्था उभी राहते त्याच्या मागे खूप त्याचं म्हणजे मेहनत खूप करावी लागते
आणि त्या काळामध्ये नक्कीच आमच्या वहिनी साहेब नाराज झाले असतील, कारण हे रोज बॅग घेतली मुंबईत चालले, कुठे बुलढाण्यात चालले, कुठे या नेत्याला घेऊन तिथं यायचं, त्याच्यात मंत्रालयात जा, काही जमते काय पहा, या सगळ्या गोष्टी करून त्यांनी एवढं मोठं हे या ठिकाणी नाही तर मलकापूरला सुद्धा, म्हणजे आपण जिथलं आपल्या मातृभूमीचं आपल्याला काही देणं लागते, आपण मलकापुरात जन्माला आलं, मलकापूर तालुक्यात जन्माला आलं, तिथेही आपला काहीतरी सहभाग या शिक्षणाच्या क्षेत्रामधून व्हायला पाहिजे, म्हणून तिथे सुद्धा त्यांनी एक चांगलं महाविद्यालय चालू केलं. असे 2-2 ठिकाणी इतक्या दूर अंतरावर ते चालवणं हे म्हणजे खरं कसरत आहे, ते तुम्ही केली हो. खरंच म्हणजे आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या घरातला एक माणूस एवढ्या मोठ्या आपण एका नवीन ठिकाणी गेलो तर आपण नवखी असतो, आपल्याला काही समजत नाही, आपण आपला काम धंदा केला, नोकरी करा, पोटापर्यंत पेन्शन चालू झालं, रिटायर झाले की कुठेतरी सेटल व्हा चांगल्या ठिकाणी आणि आयुष्यात जीवन काढा. पण तसं न करता एवढं त्यांनी चालू केलं आणि त्या वहिनींनी जो त्रास सहन केलेला आहे, त्यांना जे सहकार्य केलेलं आहे त्या काळामध्ये, ते खरंच अद्वितीय अनमोल असं आहे. आणि म्हणून या आजच्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी त्याचं औचित्य साधून त्यांचं नाव या सभागृहात दिलं, हे खरंच म्हणजे चांगली मोठी गोष्ट आहे, गौरवास्पद गोष्ट आहे. आणि या कॉलेजच्या इतिहासामध्ये हे ऐतिहासिक गोष्ट म्हणून नक्कीच नोंद होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. कारण एवढे दिग्गज लोकांचं आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ घेतली, फक्त शुभेच्छा देण्यासाठी उभं राहतो. तेवढ्या शुभेच्छा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या महाविद्यालयानं आणि सर्व याच्याशी रिलेटेड मंडळी आहे त्यांना देतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर रमाकांत बोलते यांचा माझा खूप जुना परिचय, खूप जुना. आणि तसा मी 1972 पासून या जिल्ह्यामध्ये, म्हणजे 53 वर्ष झाली या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, वारकरी संप्रदायावर आणि शैक्षणिक अशा अनेक कार्यक्रमाला मी येत राहिलो. अनेक जुने मित्र या जिल्ह्यामध्ये आहेत. युवक काँग्रेसचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो आणि जवळजवळ 45 ते 48 वर्ष प्रत्येक साहित्य संमेलनाला गेलो. फक्त याच वर्षी कोणते पण केंद्रात मी गेलो नाही. या कार्यक्रमाचा अगोदरच मी 4 महिन्यापूर्वी कार्यक्रम घेतलेला होता, त्यामुळे साहित्य संमेलनात आमची अनेक वेळा भेट झाली. मी 2 साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष होतो. 1996 साली संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला 700 वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळी विशेष साहित्य संमेलन आम्ही आळंदीला लावून घेतलं, इंद्रायणीच्या काठावर, आणि त्याचा मी कार्याध्यक्ष होतो. शांता शेळके अध्यक्ष होते आणि मावळते अध्यक्ष नारायण सूर्य होते, उद्घाटक लता मंगेशकर होते. असं ते साहित्य संमेलन त्या ठिकाणी कोणते झालेले, त्या ठिकाणी घेऊन गेलेले. त्याची आठवण मला 96 आजही आहे. खूप अथांग लोक त्या समारंभाला होते. मी उल्लेख एवढ्या करता केला की आजच्या समारंभाचे अध्यक्ष श्रीकांत पिळके यांच्या मातोश्री प्रतिभा यांचे बंधू भैया म्हणजे सुहास हे माझे युवक काँग्रेसचे सहकारी आणि श्रीकांत आणि आम्ही अनेक साहित्य परिसंवादाला इतर सगळ्या गोष्टींना हजर होतो. एक प्रसंग मला श्रीकांत आज आठवतो. जागतिक मराठी संमेलन, मराठी साहित्य संमेलन, जागतिक मराठी संमेलन आणि माणिकदादा बेडूरकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे ग्रामगीताचे आहे त्यांची प्रकट मुलाखत मी आणि श्रीकांत पिळके आम्ही दोघांनी घेतली होती. आणि प्राचार्य राम शेवाळकर आणि अनेक नामवंत मंडळी पुढे बसलेली होती आणि त्यांनी आम्हाला मुलाखत चांगली झाली असं त्यांनी सांगितलं. त्याची आठवण मला आज या ठिकाणी. डॉक्टर अरविंद गोपते यांच्याकडे मी अनेक वेळा मलकापूरला खूप वेळा गेलो. मलकापूरला माझे युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष होते त्यावेळेचे बुलढाण्याचे रमेश पाटील हे माझे मित्र आणि त्यामुळं तेव्हापासून आजपर्यंत आणि नंतर मग डॉक्टर अरविंद गोपते हे उत्तम सर्जन आहेत. आणि सर्जन कसे आहेत म्हणजे मला बाळासाहेब भारद्यांची आठवण झाली, कारण त्यांचा मला खूप सहवास लागला की डॉक्टर कसा असावा, वैद्य कसा असावा. ते म्हणाले की नॅचरोपॅथी, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, पॅथीमुखी असू द्या, पॅथीचा प्रश्न नाही, पण पॅथीचा प्रश्न नाही मग काय आहे, सिंपथी पाहिजे. पॅथीमुखी असू द्या, डॉक्टरच्या मनामध्ये सिंपथी त्यांच्या मनामध्ये आहेत ते आपले डॉक्टर अरविंद गोपते या ठिकाणी आलेले आहेत. आणि खास या कार्यक्रमासाठी वैद्य साहेबांच्या आग्रहाला
त्यांनी मान दिला आणि ते इथं आले. प्रवीण देशमुख यांची तर अनेक वर्षांची माझी ओळख आहे. जिल्हा परिषदेची अध्यक्ष उपाधी असते, जसा माझी आमदार एक उपाधी आहे, पण तरी देखील व्यक्तिगत संपर्क आणि एक मैत्र असणं त्यापैकी प्रवीण देशमुख आहे. आणि तेही अशा प्रकारच्या संस्थांच्या अंतर्गत लोकसेवा समितीमध्ये ते काम करत आहेत, ते या ठिकाणी आहेत. आणि ज्यांचं नाव आपण या ठिकाणी दिले सुमती, आणि सुमती हा शब्द इतका झाला आहे की आज त्याचीच खरी जास्त गरज आहे. आज समाजातलं राजकीय सगळं सामाजिक वातावरण बघितलं आणि टीव्हीचा कोणताही पडदा बघितला तर या प्रत्येकाला सुमती द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करायची वाटतं, असं वातावरण आहे. म्हणून सुमती काकूंचं नाव या सवालाला दिलं तर मला असं वाटतं की निदान आपण जे बसलो हे आपल्या सर्वांना आयुष्यभर सुमती 100% होईल. चांगली सद्गुण सदाचार त्या संस्कृतीचा जो फार मोठा भाग आहे. सांस्कृतिक सभागृह असं आपण नाव दिले. आमच्या प्राचार्यताई या ठिकाणी बसलेल्या शिकलेल्या आणि आपण सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी बसलेला. संस्कृती या शब्दाचा अर्थ आता संस्कृती आज जागतिक वाटचालीमध्ये संस्कृतीची जी वारसा आहे त्याला भाषा ही संस्कृतीची वाढ आहे. सगळ्या साहित्यिकांनी वगैरे म्हटलेले आहे. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी असं म्हणत होते की भाषा आणि संस्कृतीचं वाहन ही लोकांच्यापर्यंत आहे. आणि संस्कृती म्हणजे काय, ढोबळ मानाने आपल्याला नाटक संगीत वगैरे संस्कृती असे ढोबळ मानाने, पण तसं नाहीये. संस्कृती या शब्दाचा अर्थ म्हणजे त्याला अगोदर आजची विकृती आपण कळाली म्हणजे आपल्याला संस्कृतीचा अर्थ होतो, बरोबर. आणि संस्कृतीची व्याख्या विनोबांनी फार सुंदर केली की त्या ठिकाणी सांगण्याची काही आवश्यकता नाही. फक्त म्हणजे कोणते साहेब तिथे असल्यामुळं आणि ते एक सुसंस्कारित चांगल्या विचारांची ज्यांच्यावर खरं ते त्यांचा काळ म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आल्याबरोबर आपण पाहिला. इथे कस्तुरबा गांधीचा मला फोटो दिसतोय, अहिल्याबाईंचा दिसतोय, झाशीच्या राणीचा दिसतोय, शारदादेवीचा दिसतोय, या ठिकाणी बहिणाबाई आहेत, खूप सगळ्या रिझर्व आहेत. इतके फोटो या ठिकाणी आहेत ना. संस्कृतीचं दर्शन आणि संस्कृतीचे वाद हा शब्द फार महत्वाचा आहे. आज मला असं वाटतं की आपण यांत्रिक युगाच्या इतक्या कृत्रिम अशा मानवतेकडे चाललोय, मानसिकतेकडे चाललोय की आज कधी नव्हती एवढी सांस्कृतिक मानसिकतेची आवश्यकता निर्माण झाली असं मला वाटतं. म्हणजे आजचा काळ आहे आणि त्यामध्ये भाषा संस्कृती आहे, त्यामध्ये खाद्य संस्कृती आहे, त्यामध्ये पोशाख संस्कृती आहे, त्यामध्ये आचार संस्कृती आहे, त्यामध्ये विचार संस्कृती आहे. हे सगळं आहे. कौटुंबिक संस्कृती आहे. आपली कुटुंब सुद्धा आता उद्ध्वस्त होत चाललेली आहे. आपली जी पूर्वीची जी कुटुंब व्यवस्था होती तो सुद्धा आदर्श संस्कृतीचा भाग होता. आपल्याला आश्चर्य वाटेल, रशियन विदुषी आणि अमेरिकन विदुषी या पुणे विद्यापीठामध्ये आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा अभ्यास करण्याकरता आलेल्या होत्या आणि त्या 4 वर्ष होत्या. त्यापैकी रशियन विदुषीला मला भेटलेली कोणती संधी मिळाली. आणि ते कशाकरता आलेलं होत्या की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीने एका कुटुंबामध्ये 50-100 लोक राहतात. तर जेणे गाडग्यांचं नाव सत्यशोधन चळवळ, ब्राह्मण चळवळ फार तुला काय येतो, पण जेणे जवळकरांचं नाव आपल्याला माहिती आहे. पण जेण्यांच्या एकाच वाड्यामध्ये एका कुटुंबात 100 लोक राहतात. बैलगाडीने ज्याचा भाजीपाला यायचा एकत्र, हा एकत्र कुटुंबाची पद्धत होती. आता ठीक आहे, काळाच्या ओघामध्ये काळाच्या गरजा आहेत, परिवर्तन आहे, काळ बदलला आहे, गरजा बदलल्या आहेत आणि काही परिस्थिती सापेक्ष आणि काही कालबाह्य आणि काही कालसापेक्ष आणि काही काल सुसंगत अशा गोष्टी घडत असतात. आणि त्यामुळे कुटुंब आपली विभक्त झाली की एकत्र कुटुंब पद्धतीचा जो संस्कार होता आपल्याला, आजीचा आईचा बाप्पा आपल्याला माहिती होता, आजी आजोबा नाना नानी हे सगळे शब्द निघून गेले आता. म्हणजे कधीतरी मामाच्या घरी 10 वर्ष शिकायला होतो असं आता सांगणं अवघड आहे, कारण मामी चांगली वागेलच असं नाही. आता म्हणजे मामी म्हणजे एक वातावरण सांगतो, संस्कृतीचा आता जो भाग सांगतो. पण असा काळ तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे की नातेवाईक घरी जायचे आणि त्याला अत्यंत मुलाप्रमाणेच प्रेम दिलं जायचं. असं मी पाहिलं. आमच्या घरी माझ्या आत्याची मुलं आमची 10 वर्ष माझ्या आईच्याकडे आम्ही आनंदाने राहिली, तिथं शिकून ती निघून गेली आपापल्या ठिकाणी. सांगायचा मुद्दा हा संस्कृतीचा भाग आहे. त्यामध्ये माणूस प्रेम, करुणा, दया या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींची आठवण मला या ठिकाणी का होते, कारण रमाकांत बोलत्यांचा स्वभाव आणि सुमती काकू आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेली ही संस्था, त्याच्या अगोदरही मी या संस्थेमध्ये यापूर्वी येऊन गेलेलो आहे. मी पुण्यानंतर सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंचा जो वाडा आहे, विलासराव देशमुख जेव्हा त्या खात्याचे मंत्री होते
तेव्हा तो लोकार्पण केला, म्हणजे शासनाच्या ताब्यात गेला आणि मग त्या ठिकाणी विकासाची वगैरे सुरुवात झाली. तो जर भाग आपण अनेकांनी पाहिलेला असेल, सावित्रीबाई फुल्यांचा जो परिसर आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, पेठ, गुरुवारपेठ, सगळे झोपडपट्टी आणि सगळ्या प्रकारचे सर्व सामाजिक लोक तिथे राहतात. आणि मी सावित्रीबाईंचं नाव घेत असताना फातिमाबाईंचं नाव मी काय म्हणतो, आपण फार लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, तो काळ म्हणजे पेशवाईचे उत्तर पेशवाई संपलेली होती समजा, आणि तो काळ फार वेगळा होता. त्या काळाच्या चर्चेमध्ये मी जात नाही किंवा त्या इतिहासाची चर्चा या ठिकाणी विस्ताराने मी करत नाही, परंतु चातुर्वर्ण्य आणि पंडितांचं वर्चस्व आणि जातीची उच्चनीचता या सगळ्या बाबी त्या ठिकाणी होत्या. अशा काळामध्ये दगड आणि शेण अंगावर पडलेलं असताना सुद्धा सावित्रीबाई शिक्षणाची क्रांती घेऊन निघाल्या. आणि ज्या काळात म्हणजे आज सुद्धा त्याचं धोरण आहे पहा, मुस्लिम महिलेला इतकं स्वातंत्र्य आपण पाहतो कोणत्याच महिलेने नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तशा अर्थानं महिलेला काही स्वातंत्र्य फार परिपूर्ण नव्हतं. आपल्या पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं ती आपली ती पद्धत होती आणि त्या पद्धतीमध्ये ते नव्हतं. अशा काळात फातिमाबाई नावाची एक मुस्लिम महिला शिक्षिका बनते आणि सावित्रीबाईच्या खांद्याला खांदा लावून लढते होती. एवढं त्या उस्मान शेठचं म्हणजे त्यांचं देखील स्मरण वारंवार केलं पाहिजे. आज ती काय गरज आहे, आज ती काळाची गरज आहे, कारण आज आपण तो विचार करू शकत नाही. अशा अवस्थेमध्ये आता आपण या ठिकाणी आलो. म्हणून संस्कृती या शब्दाला माझ्या दृष्टीनं फार महत्व आहे. आणि माझ्या दृष्टीनं असं मला वाटतं की श्रीकांत आता पाहे तुम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगितलेलं आश्चर्य होते. आपण पुढे गेलो का मागे गेलो हे काय अध्यक्ष मी सहज असं म्हणतो, तरी सुद्धा भारतीय संस्कृती, विचार स्वातंत्र्य, विचारशक्ती, इतिहास हा इतका प्रभावी आहे की सावित्रीबाईंच्याकडे बघितल्यानंतर आपण त्यांचं म्हणजे निश्चितपणे त्यांचा गौरव करतो. या सगळ्या इतिहासातल्या ज्या महिला आहेत त्यांनी आपापल्या काळामध्ये खूप मोठं काम केलंय. त्याची चर्चा करण्याची काही जरूर नाही, करत सर्वांना त्यांचा इतिहास मला सर्वांना माहिती आहे. पण त्याही पूर्वी मी स्वतः वारकरी संप्रदायात, भागवत संप्रदायात असल्यामुळं मी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक वर्ष सदर लिहित होतो, सगुण लिहून. त्यामध्ये एक त्या अभंग लिहिला होता, म्हणजे त्यांनी यारी यारी कलाकाराने म्हणजे यारी यारी लहान थोडे याती भरते नारी न करावा लागे विचारा अधिक नाही, हा जो अभंग आहे त्याचं निरूपण लिहिताना की संतांनी 700-800 वर्षापूर्वी काय विचार केला, म्हणजे किती विचार केला. यारे यारे लहान थोर, आता लहान आणि थोर याचे मतितार्थ, अन्वयार्थ, भावार्थ वेगवेगळे आहेत. लहान थोर म्हणजे वयाने लहान आणि थोर, जातीनिहाय उच्च नीचता लहान आणि थोर, श्रीमंत आणि गरीब असे खूप भाव यामध्ये घडलेले आहेत. आणि नारी आणि नर म्हणजे पुरुष हा श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ अशा आपल्या संस्कृतीमध्ये होतं. अशा काळामध्ये यारी यारी लहान थोर याती भरते कोणत्याही जातीची आहे. आणि शब्द काय वापरलाय अभंगामध्ये, नारी नर, पहिले ती नारी आहे आणि नंतर नर आहे. आता भाषण सुरुवात करताना आजही आपण बंधू बहिणीने म्हणतो, बहिणीनं बंधू म्हणत नाही, पण 800-900 वर्षापूर्वी संतांनी मात्र प्राधान्य नारीला दिले पडतं. आणि त्याचं दर्शन तुम्हाला सांगतो की आपल्या भागवत संप्रदायाने सिद्ध करून दाखवले. इतिहासामध्ये तर आणि सामाजिक जीवनामध्ये खूप उत्तुंग महिलांची नावं आहेत, खूप उत्तुंग महिलांची नावं आहेत. परंतु या सगळ्या वाटचालीमध्ये आपण एक विचार केला पाहिजे की जनाबाई म्हणजे संत नामदेव महाराजांची दासी असलेली जनाबाई, समकालीन नरहरी सोनार सेना महाराज आहे, चोखोबा आहे, सोयराबाई आहे, चोखोबाची पत्नी म्हणजे अवघा रंग एकाची झाला अभंग जो गाजतोय तो सोयराबाईचा आहे, चोखोबांच्या पत्नी लिहिलेला आहे. आणि सगळ्यात म्हणजे मला जनाबाईंचं काय विशेष वाटतं की केवढी बंडखोरी हो. आता आपण स्त्री स्त्री आधार वगैरे शब्द हे अलीकडचे वाचतो आणि मग फक्त फोटो पडतो, लोक क्रांती करतात, घरी जातात, ती क्रांती काय होत नाही. पण जनाबाईंनी त्यावेळी सांगितलं होतं, डोळीचा पदर पडला खांद्यावर भरल्या बाजारी जाईल मी. काय क्रांतिकारक आहे जनाबाईचा अभंग, एवढा प्रभाव आहे. डोळीचा पदर पडला खांद्यावर भरल्या बाजार मी जाईन मी, आता मी बाई झाली निसंग, निघाले घर पेशवाचे. निसंग हा शब्द केवढा आहे, निसंगाचा जसा अर्थ आपण लावा तसा आहे. पण जनाबाईंनी तुला अर्थ लावलेला आहे की मला बंधन करू नका, मी पांडुरंगाची भक्ती करेल, पांडुरंगाला जिंकून टाकेल. हे सामर्थ्य दासी असलेल्या जनाबाईंच्या मध्ये हे भागवत संप्रदायाचं वैशिष्ट्य ही आपली संस्कृती. आणि ते 800-900 वर्षापूर्वीचे आहे. कारण नामदेव महाराज हे ज्ञानेश्वर निवृत्तीच्या समकालीन आहे. 1296 तो काळ आहे, 1213 त्या काळामध्ये अशी जनाबाई आपली या ठिकाणी होऊ शकते, कानोपात राहू शकते. आज थोडी क्रांती आपल्या इथं म्हणजे
चंद्रभागेमध्ये स्नान केलं की वारकरी जो खरा आहे तो ओले कपडे घालून पहिला येतो तो चोखोबाचं दर्शन घेतो. पहिलं चोखोबाचं दर्शन आहे त्या काळात. म्हणजे नामदेव महाराजांनी तेवढी क्रांती केली की पहिल्या पायरीजवळच चोखोबाची समाधी आहे. पण त्यावेळी वरिष्ठ वर्गाच्या लोकांनी विरोध केला नसेल का? केलाच असेल 100%. अलीकडं करत होते तर त्यावेळी नक्कीच केला असेल. पण त्या सगळ्यांच्यावर मात करून चोखोबाची समाधी. पहिलं दर्शन चोखोबाचं आहे. दुसरा कोणाचं आहे? नामदेव पायरीचं आहे. नामदेव महाराज हे सगळं कुटुंबच 13 लोकांचं कुटुंबच त्यांनी संजीवन समाधी घेतली अशी श्रद्धा आहे लोकांची. ती नामदेव पायरी. आतमध्ये गेलं की कानोपात्र आहे उजव्या बाजूला. जे पंढरपूरला जातात त्यांना एखादाही मी बोलतो ते समजत असेल. मग म्हणजे पहिलं दर्शन चोखोबाचं, दुसरं नामदेव महाराजांचं, तिसरं हे कानोपात्राचं, मग पांडुरंगाचं. म्हणजे पांडुरंगाकडे डायरेक्ट भेट नाही असं ते सातारकर महाराज कीर्तनामध्ये म्हणायचे. आणि मग एका व्यासपीठावर मी आणि सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंग मोहिते आम्ही बसलेलो होतो. सातारकरांचं कीर्तन चालू होतं. ते म्हणाले की चोखोबा, नामदेव महाराज आणि विठोबा. तुमची भाषा कशी आहे म्हणले? पहिलं दर्शन बीसीचं, नंतर ओबीसीचं, नंतर विठ्ठलाचं. ही तुमची भाषा आहे. तुमच्या आमच्या भाषेमध्ये केवढा फरक आहे. पहिलं दर्शन चोखोबाचं आहे, दुसरं नामदेव महाराजांचं आहे आणि तिसरं विठ्ठलाचं. तुमच्या आमच्या भाषेमध्ये, अर्थामध्ये, संस्कृतीमध्ये या सगळ्यामध्येच फरक आहे. भावनेमध्ये ती संस्कृती खरी आहे. बीसी ओबीसी वगैरे हे सगळं काही हे शब्द आपण इतके जोडले आणि मग कधी काही खरे काही खोटे अशी सगळी चर्चा या ठिकाणी चालते सगळ्यांना. पण हा संस्कृतीचा खरा भाग, खरा गाभा आहे. आणि म्हणून एक तुम्हाला लक्षात घ्या, 47 साली स्वातंत्र्य मिळालं. आता हे फक्त 2014 ते सोडून द्या. 1947 स्वातंत्र्य मिळालं. 50 वर्ष पूर्ण झाली 1997. राष्ट्रपती कोण झालं? KR नारायण. म्हणजे 50 वर्षामध्ये पहिला दलित ज्याला आपण म्हणतो आंबेडकर हा राष्ट्रपती. आणि लोकांना आनंद झाला की सुवर्ण महोत्सवी वर्षात भारतामध्ये मागासवर्गीय राष्ट्रपती. गंमत बघा, आपण म्हणतो की अमेरिका आपल्या खूप खूप पुढे गेली. अमेरिकेचे ओबामा आहे राष्ट्रपती. अमेरिकेच्या स्वातंत्र्यानंतर 265 वर्षांनी झाली पहिला ब्लॅक माणूस. मग मी विचार करतो की अमेरिका पुढे आहे की आपण पुढे आहोत सामाजिक. ती आपली खरी संस्कृती आहे. पण ती संस्कृती आपण काळाच्या ओघात विसरत चाललेलो आहोत. आणि भांडवलशाही, दादागिरी, दर्शगिरी, गुंडगिरी या सगळ्याचं राजकारणात समाजाला प्रभाव वाढत गेलेला आहे. हा खरी संस्कृती विकृतीकडे वाटचाल करण्याचा हा एक वेगळा धंदा निर्माण झालेला आहे. म्हणून जेव्हा सांस्कृतिक सभागृह असं नाव या ठिकाणी माझ्या हस्ते दिलं तर मला वाटलं की काहीतरी तुमच्यावर असं काही चिंतन करावं या विचारांचं. ते मांडण्याचा मी या ठिकाणी मनापासून प्रयत्न करतो. आणि त्या सगळ्या समकालीन काळामध्ये खूप छान सगळे संत झाले. दुसरी गोष्ट तुम्हाला, अमेरिकेमध्ये 300 वर्षाच्या काळात एकही महिला अजून राष्ट्रपती झाली नाही. एकही नाही. आपल्या इथे इंदिरा गांधी केव्हा झाले? त्यांच्या अगोदर सुचेता गोपलाणी, आचार्य जे गोपलाणीची पत्नी सुचेता गोपलाणी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या 1963 साली आपल्या भारतामध्ये. मग नंदिनी सत्यवती होत्या वगैरे या सगळ्या बाकीच्या. पण इंदिरा गांधी 16.5 वर्षाचा होता या देशात. आज अमेरिकेत आजपर्यंत एकही महिला राष्ट्रपती झाली नाही. कशी बशी उपराष्ट्रपती मागच्या वेळी आपल्या भारतीय वंशाची निवृत्ती झाली आपली. त्या राष्ट्रपती पदाला उभे राहिल्यामुळे पराभूत झाले. इतकं तिथं पुरुष प्रधान वैशिष्ट्य आहे. रशियामध्ये एकही महिला पंतप्रधान नाही, अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, काही नाही. मार्क्सवादी, कम्युनिस्ट, समाजवादी आहे. चर्चेला उत्तम हुद्दे चांगले आहेत, स्त्री नाही. चायनामध्ये एकही महिला अध्यक्ष उपाध्यक्ष नाही. म्हणजे माओचे तुंग जेव्हा त्यांचं निधन झालं तर त्यांच्या मुलीने पॉलिट ब्युरोला कम्युनिस्ट पक्षाची विनंती केली की मला तुम्ही तुमच्या पॉलिट ब्युरोमध्ये घ्या. माओचे तुंग यांच्या मुलीला पॉलिट ब्युरोमध्ये सुद्धा घेतलेलं नाही. आता ते समाजवादी पक्ष येतो. पण मी सांगतो की तिथं फरक आहे आपल्यामध्ये आणि या सगळ्या प्रदेशातल्या. त्याचं कारण म्हणजे आपली मूळ संस्कृती. आणि त्या संस्कृतीचं नाव फार सुंदर बाळासाहेब भारदे म्हणायचे, इंडियन स्पिरिच्युअल कल्चर. फार चांगला शब्द आहे इंडियन स्पिरिच्युअल कल्चर, म्हणजे भारतीय आध्यात्मिक संस्कृती. काय सुंदर शब्द आहे. भारतीय आध्यात्मिक, त्याला नीतिमूल्याची बैठक आहे अशी संस्कृती आहे. आणि ती संस्कृती रुजल्यामुळं मला वाटतं की रुजल्यामुळं आज आपल्या सावित्रीबाईंचं आपण स्मरण करतो. पण त्याही काळात पंडितांनी त्यांच्या अंगावर शेण मारलं. त्यांच्या आज त्या मुलींची संख्या आणि त्या नावाने कोणती सरांची संस्था पाहिल्यानंतर मला इतकं आनंद होतो मनापासून की खऱ्या अर्थानं ही समपातळी ज्याला म्हणता येईल. समपातळी याचा अर्थ उच्छृंखलपणा नव्हे,
एक लक्षात घ्या, म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये खूप फरक आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही. स्वैराचार वेगळा आणि स्वातंत्र्य वेगळं. स्वातंत्र्यामध्ये कर्तव्य आले, हक्क आले, सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या संस्कृतीच्या अधीन असलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून असं वाटतं की तशी उत्तम संस्था कोलते साहेब चालवत आहे. म्हणून म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व, सेवाभावी व्यक्तिमत्व, सचोटी यासाठी मी मुद्दाम या ठिकाणी आपल्याला म्हणजे असा या कार्यक्रमाला अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मलाही थोडासा सर्वांगीचा त्रास आहे. मी फारसा फिरत नाही, कारण पूर्वी खूप फिरलो महाराष्ट्रामध्ये. पण या अशा व्यक्तिमत्वाने जेव्हा विनंती केली एखादी संस्था उत्तम चालवली जाते तेव्हा आपण त्या ठिकाणी निश्चितपणे जावं. आणि श्रीकांत देशपांडेंची मुलाची आठवण सांगताना मी मुद्दा माझा हातनं विसरला. त्यांच्या आई मातोश्री त्या प्रतिभा अक्का त्या गाडगे बाबांच्या शिष्य होते. मी त्यांच्या घरी गेलो तर मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्या आईचा मिळाला श्रीकांतच्या. आणि श्रीकांतचे मोठे भाऊ सुहास म्हणजे भैया हा माझा युथ काँग्रेसचा सहकारी होता. गेल्याबरोबर गाडगे बाबांचा सुंदर फोटो त्यांच्या मला दालनामध्ये ह्याच्यामध्ये मिळायचं देवाणघेण्यात बघायला मिळालं. असा मृत्युंजय बोलला मी अनेक वेळा त्याच्याबरोबर उत्तम विचार म्हणजे साहित्यिक आहेत. आणि त्यामुळे मला आठवण झाली. आणि आपल्याला एक आठवण 1972 साली महाराष्ट्राच्या विधिमंडळात लक्षपूर राहिला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात 1972 साली 34 महिला आमदार होत्या. 34 त्यापैकी 28 काँग्रेसच्या आणि 6 विरोधी पक्ष. त्यामध्ये मृणाल गोरे वगैरे, कमल देसाई अशा त्या अहिल्या रांडेकर अशा त्या विरोधी पक्षातल्या होत्या. पण 28 महिला काँग्रेसच्या होत्या. जेव्हा आरक्षणाची चर्चा नव्हती, महिला आरक्षणाची चर्चा नव्हती, तेव्हा 34 महिला होत्या. आणि आरक्षणाची चर्चा सुरू झाली आणि महिलांची संख्या कमी झाली. फार मोठं आहे. विलासराव देशमुखांचं मंत्रिमंडळ आमचं बहुमत आणि पूर्ण बहुमतामध्ये एकच महिला आमदार डॉक्टर शोभा बच्चाव. आता मला विलासराव म्हणतात त्यांना मंत्री करावंच लागलं, कारण त्या एकटाच आहेत आणि त्याला मंत्री केलं विलासराव डॉक्टर नाशिकच्या आपल्या. सांगायचा मुद्दा हा की ती संस्कृती होती. आता आपण विकृतीकडे चाललो. ही संख्या आपली गोडावली. पण मला फार वाईट वाटतं म्हणजे प्रतिभा सरोजिनी बाबर 1952 साली सांगलीमधून निवडून आल्या काँग्रेसतर्फे. 1952 म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचा जन्म झालेला त्याला होता. ही संस्कृती आहे, ही लोकशाही विचारांची संस्कृती आहे. आणि या अर्थानं आणि मग संगीत, नाटक, साहित्य, कला, विचार विनिमय, परिसंवाद आणि त्याकरता ही आता जे आधुनिक यंत्र आले ते यंत्रमानवाने काय संपूर्ण आपला संवाद तुटलेला आहे. आणि आपण कृत्रिमतेकडे वाटचाल चालतो. एका भाषणामध्ये रघुनाथराव माशेलकरांनी, मी माझंही भाषण त्या व्यासपीठावर झालं, त्यांनी असं ते मोबाईल काढला. याच्या किती नाते लागायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे. गंभीरपणे याच्या किती नाते लागायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे. जर ठरवलं नाही तर पुढची पिढी निर्बुद्ध होण्याची शक्यता आहे. असं विधान मी नाही केलं, रघुनाथराव माशेलकरांनी केलं, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ. मग मी रघुनाथराव माशेलकरांना म्हणालो की तुमचं नाव घेऊन जर मी प्रत्येक सभेला सांगितलं तर चालेल का? सांगायला म्हणाले. म्हणून मी आता सांगतो तुम्हाला काय होतं. तुम्हाला पटेल, राजकारणातल्या माणसावर विश्वासच नाही आला. तुम्ही सांगितलं कसं पडणार. म्हणून मी सांगितलं की माशेलकरांनी हे सांगितलं, हे लक्षात ठेवा की याच्या नादी किती लागायचं, त्याचं निर्बुद्ध व्हा. निर्बुद्ध व्हायचं नसेल तर याच्या नादी कमी लागलं पाहिजे. माणसांना भेटलं पाहिजे, संवाद केला पाहिजे, सुसंवाद केला पाहिजे, परिसंवाद केला पाहिजे. म्हणजे वादाचंही सौंदर्य वाढतं असं मला सांगितलं. तशी संस्कृती सुधारली अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो.